The title of the lecture is Position of Illegitimate Hindu Children. So Awad sir is going to give lecture on this, and I hope everybody has got this booklet. No? So we'll circulate it, and by that time I'll request Awad sir to start the lecture. मित्रांनो, आज मला कवडे सरांनी हा जो विषय दिलेला आहे की पोझिशन ऑफ इलिजिटिमेट हिंदू चिल्ड्रन. मित्रांनो, हा जो विषय आहे हा विषय वरवर सोपा वाटला तरी याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या विषयाचं अंतिम उत्तर देण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुमारे 20 वर्ष घेतली होती. किती? 20 इयर्स. एका सोप्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं. मी तुम्हाला सांगणार आहे, एका सोप्या प्रश्नाचं उत्तर होतं की वेदर प्रॉपर्टी मीन्स सेपरेट प्रॉपर्टी और अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. एवढे एका ओळीचं उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला 20 वर्ष लागली. म्हणजे विषय किती गंभीर असेल हे तुम्ही पहा. त्या गंभीर विषयाची आज आपल्याला चर्चा करायची आहे. मुद्दा आहे की अनावरस संततीला आई वडिलांच्या इस्टेटीमध्ये किंवा वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये हक्क असतो किंवा नसतो. आणि या विषयाचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला हा इतिहास बघायचा आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच याविषयी रेवण सिद्धप्पा वर्सेस मल्लिकार्जुन असं 3 न्यायमूर्तींच्या पीठानं निर्णय दिलेला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड सर यांनी ते निकालपत्र अथर केलेलं आहे. ह्या सर्वाचा परामर्श आपण आता पुढच्या काही वेळात घेऊया. मला असं वाटतं की विषय हा अत्यंत ज्वलंत असल्याने आणि तुमच्याशी संबंधित असल्याने मला असं वाटतं तुम्ही कंटाळा करणार नाही आणि मीही तो विषय संप्रेषण तुम्हाला जाऊ देणार नाही. तर आपण ह्या विषयाकडे जाऊया आणि ह्या विषयाची मूळ अशी संकल्पना घेऊ की जर उद्या तुम्हाला कुठे कोणीही लेक्चर घ्यायला बोलवलं ना किंवा एखाद्या मित्राने सांगितलं ना की अरे मी काल आलो नव्हतो बरं का, ते जरा माझी अडचण होती, तर तुम्ही सांगितलं म्हणजे काय काळजी करू नको, 1 तास आहे का बस समोर, त्याला 1 तास समोर बसून मी आज हे सगळं सांगितलं नाही हे तुम्हाला इतक्या सरळ साधेपणाने सांगता येईल. इतक्या सोप्या गोष्टींना आपण चर्चा करूया. याला लेक्चर किंवा व्याख्यान न म्हणता मित्रांनो आपण याला संवाद म्हणूया आणि या विषयाचा संवाद आपण आज घडवून आणूया. कशा प्रकारे अनावरस संततीला हे हक्क असतात आणि अनावरस संतती म्हणजे कशा प्रकारची अनावरस संतती. कायद्यामध्ये अनावरस संततीचे 2 प्रकार केलेले आहेत. हे 2 प्रकार म्हणजे एक म्हणजे विवाह बाह्य संबंधातून, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इलिसिट रिलेशनशिप म्हणतो, अशा इलिसिट रिलेशनशिप मधून झालेली मुलं. आणि दुसरं म्हणजे हिंदू कायद्याच्या कलम 5 मधील तरतुदींचा भंग होऊन कलम 11 किंवा कलम 12 प्रमाणे असलेले व्हाईड किंवा व्हायडेबल मॅरेजेस. व्हाईड आणि व्हायडेबल मॅरेजेस यापासून झालेली संतती आणि त्यांचे अधिकार आणि व्हाईड आणि व्हायडेबल नसलेले विवाह बाह्य संबंधातून इलिसिट रिलेशनशिप मधून होणाऱ्या मुलांचे असे हक्क याची आज आपण चर्चा करणार आहोत. विषय त्या दृष्टीनं म्हटलं तर सोपा आहे, म्हटलं तर अवघड आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये बघा आपण नेहमी एक विषयाकडे कायमचं दुर्लक्ष करत असतो. आपण सीपीसी वाचतो, टीपी वाचतो, आयपीसी वाचतो, पण आपण शक्यतो इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट वाचत नाही. या आजचा विषय फक्त आणि फक्त इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट ह्या विषयावरती अवलंबून आहे. आणि म्हणून कोणत्याही कायद्याचा अभ्यास करायच्या अगोदर नवीन वकिलांनी, नूतन वकिलांनी, नवीन या विषयात किंवा कायद्यात कोड घालून आलेल्या वकिलांनी प्रथम मला असं वाटतं की त्या इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट ह्या विषयाची पुन्हा ओळख करून घेतली पाहिजे. का लागतात आपल्याला सिनियर काउन्सिल? मी आपल्या सिनियर समोर सांगणार होतो. सिनियर काउन्सिल आपल्याला यासाठीच लागतात की त्या विषयाच्या विविध छटा असतात ना, त्या विविध छटा त्या कोर्टासमोर आणून दाखवणारे आणि ते विविध रंग उलगडून जे दाखवतात ना ते असतात सिनियर काउन्सिल. आणि म्हणून त्यांची सिनियर काउन्सिल म्हणून नेमणूक होत असते. जर का असा एखादा विषय कोर्टासमोर गेला असेल आणि त्या प्रॉपर्टी या छोट्या शब्दाचा अर्थ काढायचा असेल तर तो अर्थ काढण्यासाठी जेव्हा उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या समोर किंवा घटनात्मक न्यायालयाच्या समोर तेव्हा जे भाष्य होत असतं ना मित्रांनो, ते ऐकण्यासारखं असतं. आणि म्हणून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी अशा ज्येष्ठांची भाषण ऐकली पाहिजे, त्याच्यावर मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. तर या विषयाची सुरुवात करताना आपण असं पाहूया की हा जो जीवनपट आहे किंवा ह्या विषयाचा इतिहासपट आहे हा किती कालावधीचा आहे. तो आपल्याला 3 प्रकारात विभागावा लागेल. एक 1956 पर्यंत, कारण 17 जून 1956 आपल्याला माहिती आहे की हिंदू सक्सेशन ऍक्ट आला.
1955 ला हिंदू मॅरेज ऍक्ट आला. तर 55-56 हे दोन आलेले हिंदू एनेक्टमेंट्स आणि तिथपासून सुरुवात झाली. त्याच्या आधीचा कायदा, त्याच्या नंतरचा कायदा 1976 साली हिंदू मॅरेज लॉज अमेंडमेंट ऑफ 1976 अशी अमेंडमेंट आली. मग आपण 76 पर्यंत येऊया. 76 ला सेक्शन 16 अमेंड करण्यात आला. कशातला? मॅरेज ऍक्ट मधला. तिथपासून सुरुवात झाली. मग त्यानंतर 1996 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जी केस निर्माण झाली ती केस आपण बघूया. आणि त्यानंतर 2003 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जिनिया केवटींची केस आली आणि तिथपासून खऱ्या अर्थाने त्या सर्वोच्च न्यायालयाच्या समोरील या न्यायिक संघर्षाला सुरुवात झाली. तो संघर्ष शेवटी 2023 साली नुकताच तो संपलेला आहे. हा पट आपल्याला पाहिजे आहे, ते टप्पे आपल्याला पाहिजे. जर का आपल्याला हा पट पाहायचा असेल, हे टप्पे पाहायचे असतील तर त्याविषयी एक वाक्य फार सुंदर पाहिलं पाहिजे. का बरं पार्लमेंटला असं वाटलं की आपण यांना हक्क दिले पाहिजेत? एका पाश्चात्य तत्ववेत्याने फार सुंदर सांगितले. तो असं म्हणतो, देर आर नो इलिजिटिमेट चिल्ड्रन. तो म्हणतो आपला हा गैरसमज आहे की संतती अनौरस असते. तो म्हणतो अरे त्या संततीचा काय दोष? दोष कोणाचा आहे? आईबापांचा. ज्या आईबापांच्या पोटी अशी अनौरस संतती जन्माला आली त्यांचा दोष आहे. म्हणून ते एक वाक्यात सांगतात, देर आर नो इलिजिटिमेट चिल्ड्रन, देर आर ओनली इलिजिटिमेट पॅरेंट्स. मग ह्या दोषयुक्त आई बापांच्यासाठी ह्या ज्या निष्पाप बाळांना आपण का दोषी धरायचं आणि त्यांना प्रॉपर्टीपासून का वंचित ठेवायचं, ही खरी आजच्या व्याख्यानामागची फिलॉसॉफी आहे. खरं पाहता संसदेनं, पार्लमेंटनं आपल्या हा जो सेक्शन 16 बदलला आणि ह्या इलिजिटिमेट चिल्ड्रनला हे जे मुक्त हस्ते अशा प्रकारचे हक्क दिलेले आहेत, त्या हक्काचं आज आपण विश्लेषण करणार आहोत. मात्र संसदेने विस्तृतपणे दिलेले हक्क न्यायालयाने सुरुवातीला आखडते घेतले. द सुप्रीम कोर्ट वॉज लिटल कॉन्झर्वेटिव्ह आणि मात्र सुप्रीम कोर्टाने स्वतःला बदललं आणि 13 वर्षानंतर त्या ब्लॉसम राईट्स किंवा हे हक्क पूर्णांशाने देऊन टाकले. त्याची आज आपल्याला गोष्ट बघायची आहे. ही गोष्ट पाहताना प्रथम आपण पाहू हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या ह्या हिंदू संस्कृतीमध्ये कशा प्रकारचे राईट्स हे 56च्या पूर्वी अस्तित्वात होते किंवा 1955च्या पूर्वी अस्तित्वात होते. आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे. आपण ते पहिले किंवा दुसरे एलएलबीलाच शिकलेलो आहोत. हिंदू कायद्यामध्ये 4च प्रमुख गोष्टी होत्या. एक, हिंदू जॉईंट फॅमिली, को पार्सनरी आणि सर्वायव्हरशिप. 2, सक्सेशन. 3, गार्डियनशिप आणि 4, मेंटेनन्स. सगळ्या हिंदूला ह्या 4 चॅप्टर भोवती फिरत असेल. आणि जर का आपण जुना इतिहास पाहिला, शेकडो वर्षाचा या बाबतीतला इतिहास पाहिला किंवा कायद्याच्या तरतुदीचं विश्लेषण केलं तर ते आपल्या जुन्या कायद्यामध्ये किंवा टेक्स्चुअल लॉ मध्ये सापडून येतं, ज्याला स्क्रिप्चरल लॉ असं पण म्हणतात, अनकोडिफाईड लॉ पण असं म्हणतात. त्या अनकोडिफाईड लॉ मध्ये याचं उत्तर सापडतं आणि त्या अनकोडिफाईड लॉ मध्ये असं सांगितलंय मित्रांनो, तो अनकोडिफाईड लॉ म्हणजे कोणत्याही कायदेमंडळाने न केलेला कायदा, पुस्तकात असलेला कायदा, धर्मग्रंथात असलेला कायदा, दॅट इज टेक्स्चुअल ऑर स्क्रिप्चरल लॉ. तो टेक्स्चुअल किंवा स्क्रिप्चरल लॉ असं सांगायचा, असं सांगत होता दॅट इलिजिटिमेट चिल्ड्रन दे हॅड नो राईट्स अगेन्स्ट फादर. अशा अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला आपल्या वडिलांच्या इस्टेटीमध्ये काहीही हक्क नाही. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, अशा प्रकारच्या अनौरस संततीला फक्त आणि फक्त आईच्या इस्टेटीमध्ये हक्क असेल. दुसरं वाक्य. तिसरं, थर्ड स्टेटमेंट इज दॅट इफ दॅट illegitimate children or child is possessing some property and dies, then father will not inherit him. जसं वडिलाच्या इस्टेटीत याला हक्क नाही तसं याच्या इस्टेटीत वडिलाला पण हक्क नाही. मग याच्या इस्टेटीत आईला हक्क, आईच्या इस्टेटीत याला हक्क. अशा प्रकारचा आपला जुना कायदा होता जो 17 जून 1956च्या पूर्वी अस्तित्वात होता. आधी आणखी दुसरं सूत्र होतं. मात्र जर का त्या वडिलाला असं वाटलं की नाही त्याची चूक आहे आणि मग त्याच्या चुकीतून औरस संतती पण आलेली आहे आणि अनौरस संतती पण आलेली आहे, जर त्याला त्याची चूक उमगली, त्याने ती अनुभवली आणि जर त्याने ती दुरुस्त करायचं ठरवलं तर मग मात्र
त्या जुन्या हिंदू कायद्याप्रमाणे वडिलांना असा एक हक्क होता, विशेष हक्क, की तो त्या अनौरस मुलाला सुद्धा औरस मुला एवढा हक्क देऊ शकत होता. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या हिंदू सिस्टीम प्रमाणे किंवा त्या हिंदू सिस्टीम मध्ये जिथे कोपास्टरी आहे तिथे पॅट्रिया पोटेस्टास नावाचा एक कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट काय आहे? पॅट्रिया पोटेस्टास हा लॅटिन शब्द आहे. पॅट्रिया पोटेस्टास म्हणजे घराचा कर्ता, घराचा प्रमुख. आणि ह्या घराच्या कर्त्याला किंवा ह्या घराच्या प्रमुखाला एक असा विशेष अधिकार दिलेला आहे. आणि तो विशेष अधिकार म्हणजे त्याला त्या अधिकाराचा वापर करून आपल्या संपत्तीचं नियोजन करता येत असे, को पार्सनरी प्रॉपर्टीचं नियोजन करता येत असे. अनौरस मुलगा ह्या त्या कुटुंबाचा सदस्य नाही, त्याला हक्क नाही. पण वडिलांना मात्र हक्क होता. त्याला जर वाटलं तर ह्या सर्वांना समान हक्क देऊ शकत होता. दिस वॉज अवर ओल्ड लॉ सिस्टीम. इन दिस सिस्टीम देयर वॉज फर्दर बायफर्केशन. आणि याच्यात परत दोन प्रकारचे त्याचे पदर असे आपल्याला उघडता येतात. एक भाग असं सांगत होता, इन रिस्पेक्ट ऑफ ब्राह्मिन्स, क्षत्रिय आणि वैश्य, ह्या तीन गोष्टीमध्ये, ह्या तीन वर्णामध्ये मात्र ह्या अनौरस मुलाला काहीही हक्क मिळणार नाही. वडिलांना देता येईल पण मुलाला मागता येणार नाही. मात्र जी शूद्र क्वालिटी आहे किंवा चौथा प्रकार आहे, चौथा वर्ण आहे, त्यांच्या बाबतीत मात्र वेगळा नियम होता. आणि हा जो वेगळा नियम होता तो सांगायचा की इन केस ऑफ शूद्रास, इलिजिटिमेट चाइल्ड ऑफ अ शूद्रा, ही विल हॅव हाफ शेअर ऑफ द लिजिटिमेट सन. मुलीच्या विषयी काय बोलायचंच नाही. मुलीचं फार अलीकडचं आहे तुमचं. आताशी तुम्हाला हक्क मिळाले. त्या काळी कोणत्याच प्रकारच्या मुलीला काय हक्क नव्हते. हे सगळे चर्चा झाली मुलांचीच. आणि मग तेव्हा तो हक्क होता तो म्हणजे इलिजिटिमेट सन ऑफ शूद्रा फादर कुड हॅव हाफ ऑफ द लिजिटिमेट चाइल्ड. त्या इलिजिटिमेट मुलाला, अनौरस मुलाला औरस मुलाच्या अर्धा शेअर देता येईल असं तेव्हाच्या नियमामध्ये सांगितलेलं होतं. ही गोष्ट, ही अशा प्रकारच्या हक्काची वर्गवारी कशी करावी ही वारंवार माननीय प्रिव्ही काउन्सिलने सांगितलेली होती. या बाबतीतलं शेवटचं आणि अथॉरिटेटिव्ह व्हर्शन, शेवटचा निकाल या बाबतीतला जर आपण पाहिला तर तो 1952 साली माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला होता. आणि तो निर्णय देत असताना गुरु नारायण दास वर्सेस गुरु तहेर दास 1952 सुप्रीम कोर्ट या खटल्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्याचं विश्लेषण केलं आणि सांगितलं की ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय त्यांच्यामध्ये मुलाला हक्क नाहीत. मात्र इन केस ऑफ शूद्रास, द शूद्रा इलिजिटिमेट चाइल्ड सन विल हॅव हाफ ऑफ द लिजिटिमेट सन. अशा प्रकारचा तो निर्णय दिला आणि सुप्रीम कोर्टाने या विषयावरती, या जुन्या कायद्यावरती पडदा टाकला आणि हा विषय तेव्हा संपला आणि ह्या विषयाचं विश्लेषण तेव्हा थांबलं. 1955 साली जेव्हा हिंदू मॅरेज ऍक्ट आला, त्या हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये मित्रांनो एक 4 तरतुदी इथे फार महत्वाच्या होत्या. कलम 4, कलम 5, कलम 11, कलम 12 आणि कलम 16. हे कोणत्याही नवीन विद्यार्थ्याने, तरुण वकिलाने हे 5 सेक्शन वाचल्याशिवाय पुढचं काही वाचू नये. त्याचं कारण असं की जेव्हा नवीन हिंदू कायदे आले, ते हिंदू कायदे येत असताना म्हणजे कोणते 4 कायदे आले? हिंदू मॅरेज ऍक्ट आला, हिंदू सक्सेशन ऍक्ट आला, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट आला, हिंदू मेंटेनन्स ऍक्ट आला. हे जे 4 कायदे आले मित्रांनो, हे 4 कायदे येत असताना त्या कायद्यामध्ये असं एक सेक्शन आहे. 3 कायद्यामध्ये सेक्शन 4 आणि एका कायद्यामध्ये त्याचा सेक्शन 5 होतो. आणि हा सेक्शन काय सांगतो? एनी टेक्स्ट, एनी रूल, एनी इंटरप्रिटेशन, एनी युसेज और एनी कस्टम then existing in Hindu law shall cease to exist if there is a specific provision made in this act. जर का या कायद्यामध्ये विशेष तरतूद केली असेल तर मग मात्र या 5 गोष्टी आपोआप नष्ट होतील. कोणत्या 5 गोष्टी? Any text, any rule, any interpretation, any usage or any custom existing immediately before commencement of this act shall cease to exist. म्हणजे थोडक्यात हजारो वर्षाचा हिंदू कायदा एका फटक्यात पार्लमेंटने रद्द करून टाकला. त्यासाठी त्यांनी काही विशेष तरतूद नाही केली. एक ओळ फक्त लिहिली, एनी टेक्स्ट, एनी रूल, एनी इंटरप्रिटेशन, एनी युसेज और एनी कस्टम एक्झिस्टिंग immediately before commencement of this act shall cease to exist. आता ती अस्तित्वात नाही, आता ती वापरायची नाही. केव्हा? If there is a specific provision made in this act.
जर का ह्या कायद्यामध्ये तशी विशेष तरतूद केली असेल, आधीचं 1000 वर्षाचं काहीही वाचायचं नाही, आजचा हा नवीन 55-56 कायदे वाचायला सुरुवात करा, हे त्याच्यात सांगितलंय. आणि जर ह्या नवीन कायद्यात तरतूद केली नसेल तर मग मात्र वाचा. म्हणजे तिथे थोडक्यात त्यांनी सरसकट जुना कायदा रद्द केला असं नाही. ते काय म्हणतात, इफ देयर इज नो स्पेसिफिक प्रोव्हिजन मेड इन दिस ऍक्ट, जर का या कायद्यामध्ये विशेष तरतूद केलेली नसेल मग जुना कायदा वाचायचा आहे. जर विशेष तरतूद केली असेल जुना कायदा वाचायचा नाही. इतकी सोपी गोष्ट त्या सेक्शन 4 मध्ये सांगितलेली आहे, ती आपण आज पाहणार आहोत. मग तो सेक्शन 5 हिंदू मॅरेज ऍक्टचा, मग आपल्याला माहिती आहे त्यात काय सांगितलंय, 5 एलिमेंट, रिक्वायरमेंट्स ऑर इसेन्शियल्स ऑफ अ व्हॅलिड हिंदू मॅरेज. आधी नव्हते, त्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स आता आल्या. नाहीतर पार्टी शॅल हॅव स्पाउस लिव्हिंग, मग दुसरं त्याचा कन्सेंट कसा पाहिजे, त्याची मानसिकता कशी पाहिजे, इन्सॅनिटी पाहिजे का, आणि मग त्यानंतर आधी होतं 18 वर्षांनी 15 वर्षे वय, आता झाले 21 वर्षांनी 18 वर्षे वय. मग नंतर आला सब क्लॉज 4 ऍज टू प्रोहिबिटेड डिग्रीज ऑफ रिलेशनशिप, आणि मग आला 5-5, आणि 5-5 काय म्हणतो, नॉट सपिंडाज ऑफ इच अदर. थोडक्यात अशा 5 गोष्टी सांगून ठेवल्या. आणि सेक्शन 5 ला धरून सेक्शन 11 आणि 12 येतो. काय आहे सेक्शन 11, वाईल्ड मॅरेजेस. हे मी सांगतोय, ही पार्श्वभूमी आहे. याच्यावर याचा अर्थ लावण्याला सुप्रीम कोर्टाला 20 वर्ष लागली, आणि म्हणून नीटपणे ऐकून घेऊन मग आपण विश्लेषण करूया. सेक्शन 5 नंतर सेक्शन 11 आला. सेक्शन 11 काय म्हणतो, ह्या 5 सेक्शन मधला जर का पोट कलम 1, पोट कलम 4 आणि पोट कलम 5 याचा भंग झाला तर मॅरेज इज व्हाईड. काय ते 3 पोट कलम, एक काय आहे, नायदर पार्टी शॅल हॅव स्पाउस लिव्हिंग, द्विवाह प्रतिबंध. कोणाला तरी आधीचा नवरा किंवा बायको जीवन नको, तर ते लग्न अस्तित्वात नको. आणि तिसरं काय आहे, चौथं काय आहे, दे शॅल बी नॉट विदिन प्रोहिबिटेड डिग्रीज ऑफ रिलेशनशिप. आणि 5वं काय आहे तर दे शॅल नॉट बी सपिंडाज ऑफ इच अदर. सपिंडा म्हणजे काय, सहपिंडा या संस्कृत शब्दाचा अर्थ काय, इतक्या खोलात आज आपण जायला नको. पण तरीही या 3 गोष्टीचा भंग झाला, मॅरेज बिकम्स व्हाईड. ह्या व्हाईड वरती सेक्शन 16 वाचायचं आपल्याला म्हणून सांगितलंय. आणि मग आला सेक्शन 12, व्हाईड म्हणजे नल अँड व्हाईड, मूलतःच दॅट इज व्हाईड, रद्द झालं, बेकायदेशीर आहे, तुमच्या हातातली गोष्ट नाही, कायद्यानंच बेकायदेशीर ठरवलेलं आहे. पण सेक्शन 12 उलट सांगतो, दिस इज व्हायडेबल मॅरेज. आपण कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये शिकलो व्हायडेबल. व्हायडेबल म्हणजे काय, दॅट कॅन बी व्हॅलिड ऑर दॅट कॅन बी व्हाईड. ऑप्शन इज विथ यू. त्या माणसाला ऑप्शन असतो, याला आपण व्हॅलिड ट्रीट करायचं का व्हाईड ट्रीट करायचं, देन दॅट इज कॉल्ड एज व्हायडेबल. सेक्शन 12 therefore provides for व्हायडेबल मॅरेजेस and grounds are stated. Wife was pregnant, importance, ते बाकीचे ग्राउंड्स त्या सेक्शन मध्ये सांगितले. आणि यानंतर येतो सेक्शन 16. आणि आज आपण जे विश्लेषण करणार आहोत ते सेक्शन 16चं करणार आहोत. आणि सेक्शन 16 मध्ये तेव्हा जुन्या कायद्यात 1955 पासून 1976 पर्यंत तरतूद होती की एनी चाइल्ड बोर्न आउट ऑफ व्हायडेबल और व्हाईड मॅरेज which has been so declared to be null and void shall be deemed to be legitimate. जुन्या कायद्यात तरतूद होती ती आता पूर्ण बदललेली आहे. का बदलली ते पण तुम्हाला सांगणार आहे. जुन्या कायद्यात एवढं सांगितलेलं होतं, 1955च्या सेक्शन 16 मध्ये सांगितलं होतं की जर का कोणतंही लग्न हे सेक्शन कलम 11 किंवा कलम 12 प्रमाणे जर का ते व्हाईड असलेलं व्हाईड आणि व्हाईडेबल असलेलं सुद्धा व्हाईड असं जर का कोर्टाच्या डिक्रीनं ठरवण्यात आलं तर मग काय होईल, दॅट लेजिटिमेट चिल्ड्रन बोर्न बिफोर सच डिक्लेरेशन शॅल बी डीम्ड टू बी लेजिटिमेट. अशा प्रकारची लेजिटिमेसी करण्यात आली. मात्र त्यात एक दोष राहून गेला मित्रांनो. काय दोष राहून गेला, काय दोष होता, सुप्रीम कोर्टानं PEK कल्याणी अम्मा वर्सेस के देवी नावाची केस 1996 साली डिसाईड केली आणि त्या कायदा ड्राफ्ट करणाऱ्याला कायद्याचे फटके मारले मित्रांनो. फटके नाही मारतायत ना कोर्टाला, कायद्याचे फटके मारले आणि त्यांनी एक सुंदर पॅराग्राफ लिहिलाय. त्या पॅराग्राफ मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणतं की जेव्हा कोणताही कायदा तयार होतो तेव्हा पार्लमेंटची आपण चूक समजत नाही. जे त्यांचे एअर कंडिशन मध्ये बसलेले लोक ड्राफ्ट करतात ना त्यांच्या ह्या चुका असतात आणि त्यांनी ही गंभीर चूक करून ठेवली होती. कायदा ड्राफ्ट करताना, जुना सेक्शन 16 ड्राफ्ट करताना गंभीर चूक राहून गेली होती. काय गंभीर चूक राहून गेली,
कायद्याला काय सांगायचं होतं, जरी व्हाईट किंवा व्हायडेबल लग्न झालेलं असलं तरीही त्याच्यापासून झालेल्या त्या संततीला आपण दोषी धरायचं नाही, त्यांना सुद्धा आपण काहीतरी फायदा दिला पाहिजे, त्यांना वडिलांच्या इस्टेटीमध्ये शेअर दिला पाहिजे, हा कायद्याचा उदात्त हेतू होता. पण तो उदात्त हेतू साध्य होत नव्हता. म्हणायचं होतं वेगळं आणि झालं वेगळं. आणि काय म्हणायचं होतं की अशा प्रकारच्या अनवरस संततीला आपण सपोर्ट करूया, त्यांना शेअर देऊन टाकूया. पण जेव्हा अशा प्रकारची तरतूद जुन्या कायद्यात करण्यात आली तेव्हा काय आवश्यक होतं, कोर्टात झालेली डिग्री झाली तरच हे होणार, आणि कोर्टात डिग्री नाही झाली तर अशी केस धरा. म्हणजे त्या जुन्या कायद्याचा अर्थ काय निघत होता आणि सर्वोच्च न्यायालयाला जास्तीत जास्त काय खटकलं, कायदे करणारे कसं गलथानपणा करतात हे सर्वोच्च न्यायालयाने त्या निकालपत्रात सांगितलंय. काय सेक्शन 16 सांगत होता जुना, की जर का व्हाईट किंवा व्हायडेबल लग्न असेल, मॅरेज असेल, आणि जर का तशी कोर्टाची डिग्री झाली तर मग त्याच्या आधी झालेल्या मुलांना आपण काय केलं पाहिजे, संरक्षित केलं पाहिजे. आणि जर डिग्री नाही झाली तर, कोणी कोर्टातच नाही गेलं तर मग ते व्हाईट मॅरेजचं काय करायचं, असं कुठेही काही स्पष्ट उल्लेख नव्हता. आणि म्हणून पार्लमेंटनी, आपल्या लॉ कमिशननी आपला एक विशेष रिपोर्ट पार्लमेंटला सादर केला. 59th report was submitted by the Law Commission of India to the Parliament of India. आणि मग मात्र पार्लमेंटच्या आणि ते जे ड्राफ्टमन असतात ना, पगार घेऊन काम न करणारे किंवा असे चुकीचं लिहिणारे, त्यांच्या लक्षात आपली चूक आली. ही चूक जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांच्या अंजन घालून लक्षात आणून दिली, मग मात्र परफेक्ट कायदा करण्यात आला आणि सेक्शन 16 बदलण्यात आला. आपल्यापैकी आपण फॅमिली कोर्टात प्राथमिकरित्या वकिली करत असल्यामुळे आपण सर्वांना 1976चे मॅरेज अमेंडमेंट लॉज माहिती आहेत. आणि त्या 1976 साली हा जो कायदा मूलतः बदलण्यात आला, जे मूलगामी परिणाम नवीन कायद्यात आणण्यात आले त्यामध्ये होता सेक्शन 16. आधीचा 4 ओळीचा सेक्शन 16 बदलला, 4 ओळीचा सेक्शन 16 बदलला आणि आता सेक्शन 16(1), सेक्शन 16(2) आणि सेक्शन 16(3) असे 3 सबसेक्शन्स तयार करण्यात आले. मित्रांनो, सेक्शन 16(1), 16(2) आणि 16(3) हे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. पहिला सबसेक्शन सांगतो, त्याची सुरुवात होते नॉट विथ स्टँडिंग विथ. आपल्यापैकी तरुण वकिलांच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा कोणत्याही सेक्शनची किंवा तरतुदींची सुरुवात अशी होते नॉट विथ स्टँडिंग, म्हणजे काय असतं, इतर कुठं काय लिहिलं असलं तरी हे मोठं. म्हणजे थोडक्यात जिथं जिथं नॉट विथ स्टँडिंग असा शब्दप्रयोग सुरू होऊन कोणतीही तरतूद लिहिलेली असते तेव्हा ती तरतुदीला काय म्हणायचं, हॅव्हिंग ओव्हररायडिंग इफेक्ट. ही तरतूद इतर तरतुदीपेक्षा ज्येष्ठ आहे, दुसरी कोणतीही त्या कायद्यातली तरतूद त्याला कॉन्ट्रडिक्ट करणार नाही. आणि पहिल्या गोष्टीला ओव्हररायडिंग इफेक्ट देऊन टाकला. काय आहे ओव्हररायडिंग इफेक्ट? आधी काय चुकलं होतं, आधीच्या कायद्यात काय दुरुस्ती होती, त्याला म्हणतात मिस्शिफ रूल ऑफ इंटरप्रिटेशन. काय असतं मिस्शिफ रूल ऑफ इंटरप्रिटेशन इन इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट, की जर का आधीच्या कायद्यात काही दोष असेल आणि त्यामुळे कोणाच्या तरी हिताचं संरक्षण होत नसेल, ती मिस्शिफ किंवा दोष दूर करायचा आहे. काय दोष होता, दॅट नल अँड व्हाईट मॅरेज, दॅट व्हाईट मॅरेज which was required to be declared to be void, आता त्याची गरज नाही राहिली. आता असं म्हणतात नॉट विथ स्टँडिंग विथ एनी मॅरेज इज नल अँड व्हाईड अंडर सेक्शन 11. कोणत्याही कारणास्तव सेक्शन 11 खाली जर का हे मॅरेज मूलतःच नल अँड व्हाईड असेल, देन irrespective whether degree has been obtained or not, child born or conceived in such a marriage shall be deemed to be legitimate. इथं फिक्शन ऑफ लॉ तयार झाले. मित्रांनो, खरं ते लिजिटिमेट आहे का, तिथं अनवरस आहे आपल्याला आधीच कळलेलं आहे. मात्र इथे फिक्शन ऑफ लॉ, कायद्यानं काही गृहीत धरलंय आणि एक फिक्शन तयार केलंय, एक काल्पनिक परिस्थिती निर्माण केली सेक्शन 16(1) न. आणि काय काल्पनिक परिस्थिती निर्माण केली, व्हॉट इज द फिक्शन ऑफ लॉ. अशा प्रकारची इलिजिटिमेट प्रजा, अशा प्रकारचे इलिजिटिमेट ते बाळ, याला काय समजायचं, लिजिटिमेट फॉर द पर्पजेस ऑफ दिस सेक्शन. म्हणजे थोडक्यात इलिजिटिमेट असलेलं, विवाह बाह्य संबंधातून झालेल्या मुलांचा आपण विचार केलेला नाही. मग आता जर का एखाद्या व्यक्तीला इलिजिटिमेट रिलेशनशिप मधून, विवाह बाह्य संबंधातून म्हणजे
खरं लग्न नाही, 11चं लग्न नाही, 12चं लग्न नाही, ह्याच्यातलं कोणतंच लग्न नाही. आणि बाहेर खाली व्यवहारातून किंवा त्याच्या त्या इलिसिट रिलेशनशिप मध्ये जर का संतती निर्माण झाली असेल तिला सुद्धा आपण काय म्हणतो, इलिजिटिमेट. मग हे सगळं जे आपण डिस्कशन केलंय, जिनिव्हा कॉन्व्हेन्शन पासून इथपर्यंत आलोय, 55 सालापासून इथपर्यंत आलोय, नंतर 56च्या कायद्यापासून इथपर्यंत आलोय, याचा इथं कुठेही उहापोह करायची गरज नाही. अशा प्रकारचं जे इलिजिटिमेट चाइल्ड आहे, अशा प्रकारचं जे कोणत्याही विवाहातला मूल नाही ते त्याने काय करायचं. आर यू गेटिंग मी प्रॉपरली? सगळ्यांना समजलंय? कारण तुम्हाला उद्या तुमच्या मित्राला लेक्चर समजावून सांगायचंय आणि जर का हे समजावून सांगायचं असेल आपल्या ह्या डिस्कशनचा सारांश 3 ओळीचा, ह्या अशा जन्मलेल्या मुलांना वडिलांच्या इस्टेटीमध्ये हक्क मिळेल. वडिलांची इस्टेट म्हणजे सेपरेट किंवा अँसेस्ट्रल प्रॉपर्टीतला त्याचा शेअर वडिलांचा, आणि मात्र त्याला ह्या केसमध्ये पार्टिशन मागता येणार नाही. पार्टिशन होईल तेव्हा त्याला शेअर मिळेल. हे सगळं बरोबर घडलं, परंतु आपण त्याच्यात गेलोच नाही. आपण आता ह्या स्टेजला आलो की असा एखादा मुलगा की तो विवाह बाह्य संबंधातून निर्माण झालेला आहे, त्याला हे डिस्कशन लागू नाही. त्याने काय करायचं, त्याच्यासाठी काय तरतूद आहे, आणि त्यासाठी तुम्हाला हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये सेक्शन 3(1)J वाचायला पाहिजे. हे जे शेवटचा आपला डिस्कशनचा थ्रेड किंवा एक लिंब राहिलंय ते आपल्या शेवटचा विचार असं मानतो की सेक्शन 3(1)J ऑफ द हिंदू सक्सेशन ऍक्ट, आणि तिथे एअर आणि रिलेटेड याची व्याख्या सांगितलेली आहे. आणि तिथे सांगितलंय सच अन इलिजिटिमेट चाइल्ड शॅल बी रिलेटेड टू हिज मदर और इट्स मदर. म्हणजे तेव्हा इलिजिटिमेट चाइल्ड असतं ते विवाह बाह्य संबंधातून झालेलं असतं, ते लग्न नंतर वाईड मॅरेज किंवा व्हायडेबल मॅरेजने कव्हर होत नाही. मग त्याला मात्र हे रूल लावायचे नाहीत. रेवणसिद्धपा त्यासाठी नाहीच असं त्याच्यातच म्हटलंय. मात्र त्यासाठी सेक्शन 3(1)J रेड विथ सेक्शन 15 ऑफ द ऍक्ट, त्यासाठी 2च सेक्शन वाचायचे. आतापर्यंत झालेलं सगळं डिस्कशन तिथे वापरायचं नाही. सेक्शन 3(1)J ऑफ द हिंदू सक्सेशन ऍक्ट रेड विथ सेक्शन 15 ऑफ हिंदू सक्सेशन ऍक्ट. काय आहे मित्रांनो हिंदू सक्सेशन ऍक्टचा सेक्शन 15? फिमेल सक्सेशन, फिमेल डाइज इंटेस्टेड. I'm sorry, if in case of a female dying intestate, मग त्याचे शेअर कसे द्यायचे? पहिल्यांदा सांगितलंय चाइल्ड ऑफ अ चाइल्ड अँड हजबंड, सेकंडली इयर्स ऑफ हजबंड, देन फादर अँड मदर, देन इयर्स ऑफ फादर अँड देन इयर्स ऑफ मदर. हे ते 5 प्रकार सांगून ठेवले. पण ह्यासाठी आपल्याला तिथपर्यंत जायची गरज नाही. त्या केसमध्ये जरीही तिथे पुढे लिजिटिमेट इलिजिटिमेट असे शब्द वापरले नाहीत, आणि त्या सेक्शन 5 ची व्याप्ती काढण्यासाठी आणि आपला शेकडो आणि हजारो वर्षाचा हिंदू ऍक्ट मध्ये आणण्यासाठी सेक्शन 3G फार इंटेलिजंटली वापरला आहे. जेव्हा कायदा करण्यात आला 56चा, त्या 56च्या कायद्यामध्ये तो 3(1)J जो हा सेक्शन आहे तिथे सांगून टाकलंय दॅट चाइल्ड इलिजिटिमेट चाइल्ड इज रिलेटेड टू मदर. म्हणजे थोडक्यात हे जे विवाह बाह्य संबंधातून बाळ जन्माला आलं असेल त्या बाळाला कोणाचे विरुद्ध हक्क आहेत? फक्त आणि फक्त आईच्या विरुद्ध. आईच्या इस्टेटीमध्ये त्याला हक्क मिळतील आणि ते या 2 सेक्शननी रेग्युलेट होतील. म्हणजे थोडक्यात लग्नातून झाला असेल दोन्ही प्रकारचे हक्क, सेपरेट आणि वडिलांच्या अँसेस्ट्रल प्रॉपर्टीतला शेअर. पण जर का विवाह बाह्य संबंधातून झाला असेल मग मात्र त्याला अशा प्रकारचे हक्क नाहीत. आईकडे त्याला हक्क असतील आणि त्याचं वारस पण आई असेल. दिस आर द प्रोव्हिजन्स इन रिस्पेक्ट ऑफ सेक्शन 3(1)J रेड विथ सेक्शन 15 ऑफ दिस ऍक्ट. Friends, this is in short the spectrum from ancient period to till today in respect of this illegitimate children out of the marriage and out of the scope of the marriage and out of the scope of the marriage in 2 ways. लग्नाच्या बाहेरचे आणि लग्नातून निर्माण झालेले यांच्या बाबतीतले ह्या 2 गोष्टी होत्या. Friends, by this process, by this judgment, around 100 years old situation has been set traced by the Supreme Court. बघा 55 ला कायदा आला, आपण 25 सालात आहोत, म्हणजे किती वर्ष झाले? जवळजवळ 50-70 वर्ष तर होऊन गेले. 70 वर्ष असलेली संदिग्धता सुप्रीम कोर्टाने एका फटक्यामध्ये आता दुरुस्त करून टाकलेली आहे. नाउ इश्यू हॅज बीन सेट ट्रेस्ड. सगळ्यांना समजलं? सो फ्रेंड, दिस इज द प्रेझेंट लॉ. जाता जाता तुम्हाला आणखी एक तरतूद सांगून जातो. Within short time, again courts are going to be flooded with the Hindu law cases. आपण तयार पाहिजे. कोणताही ज्युनियर सिनियर माणसाची केव्हा स्पर्धा करू शकतो, त्याच्याकडे केस येईल तेव्हा तो परफेक्ट तयार पाहिजे. आता मी कायदा वाचतो, माझ्या सिनियरला विचारतो, मग तुमच्याकडे येतो, तो म्हणतो मग तुझ्या सिनियरकडे जातो ना.
म्हणजे आपल्याकडे अशी तयारी पाहिजे की जेव्हा केस तुमच्याकडे डिस्कशनला येईल तेव्हा तुम्ही तयार पाहिजे. ती तयारी कशी करायची, कोणत्या विषयाची करायची, पुढच्या 10 मिनिटात सांगतो आणि मग थांबतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हिंदू मुलीला काय हक्क द्यायचे हे डिस्कशन 1956 सालापासून सुरू झालं. 17 जून 56 पासून सुरू झालं. मुलीला आम्ही क्लास 1 इयर्स करून टाकलं. मग तिला आम्ही क्लास 1 केल्यानंतर तरी आम्ही कॉन्झर्वेटिव्ह हक्क ठेवला होता. आपल्याला एक 10-15 मिनिटं वेळ आहे ना सगळ्यांना, तर मग तुम्हाला रोज पैसे मिळणारी रोजीरोटीची गोष्ट सांगून जातो. तर मित्रांनो, आमचा हा कायदा कॉन्झर्वेटिव्ह होता. तो कायदा कॉन्झर्वेटिव्ह यासाठी होता की आम्ही मुलीला हक्क दिले 56 साली, 17 जून 56 नंतर. पण कायदा करणारे असे होते की दिल्यासारखं दाखवत होते, परत काहीतरी काढून घेत होते. मुली आमच्या फार खुश झाल्या होत्या, भगिनी खुश झाल्या होत्या आणि 56च्या कायद्याने भरपूर हक्क मिळालेले आहेत. पण ते हक्क फसवे दिलेले होते. कसे फसवे होते 56च्या कायद्यात? मगाशी सांगितल्याप्रमाणे, समजा जर काही एखादे वडील असतील, त्याला एक मुलगा असेल एक मुलगी असेल, आणि तर कायदा त्या मुलीला त्या भगिनीला आधी वाटत होतं वडील मरेपर्यंत, आणि ते कायद्याने तर आता नवीन हक्क दिलेले आहेत. ज्या कायद्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी राजीनामा दिला होता केंद्रीय मंत्रिपदाचा, अलीकडे नगरसेवक होण्यासाठी लोक काय मरमर करतात. आणि केवळ हिंदू भगिनींच्या भल्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी केंद्रीय कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तो हाच कायदा. आणि त्या कायद्याच्या त्या तरतुदीप्रमाणे आम्ही भगिनीला हक्क देऊन टाकले, क्लास 1 इयर करून टाकलं. आणि तिने वडिलांच्या मृत्यूपर्यंत तिला वाटत होतं की याने सगळे हक्क दिले तर आता सगळं मिळणार आहे. वडील गेले आणि ती भावाला मागायला गेली, अरे ते पार्लमेंटने दिलेला तेवढा अर्धा हिस्सा देऊन टाकला. तरी तिने समजावून सांगितलं की यू बेटर रीड बेटर. तिने सांगितलं ताईला, ताई जरा कायदा नीट वाच, नसेल तर एखाद्या चांगल्या वकिलांचा किंवा वकीलबाईचा सल्ला घे. ती म्हटली काय असं विशेष आहे कायद्यात? आणि मग तिला सांगण्यात आलं की पार्लमेंटने दिलंय पण पूर्ण नाही दिलं, तुला हक्क दिलाय पण भावासारखा नाही दिला. कारण जेव्हा तिला क्लास 1 इयर केला तिथं सांगितलं शी कॅन गेट लाईक अ सन. किती हिस्सा मिळेल तिला? असं धरून चला, वडिलांच्याकडे 10 एकर जमीन असेल आणि वडिलांच्या 10 एकरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल, अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असेल, कशी वाटणी होईल? 5-5 एकर. 56च्या कायद्याने होत नव्हती. तिचा भ्रमनिराश झाला. कारण 56च्या कायद्याने काय सांगितलं होतं, आधी काय करायचं, अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये तिच्या भावाला जन्मता हक्क होता. तिला जन्मता हक्क होता का? नव्हता. मात्र आता तिला हक्क होता केव्हा? अँसेस्ट्रल मध्ये बाप मारायची वाट बघायची होती. त्या मुलीला वडील गेल्याशिवाय हक्क मिळत नव्हता, पण मुलाला मात्र जन्मताच देत होते. म्हणजे थोडक्यात हा मुलगा जन्माला आल्याबरोबर त्याने त्या वडिलांच्या इस्टेटीमध्ये 10 एकरापैकी 5 एकर जन्मताच घेऊन टाकले. वडिलांकडे किती राहिले? मृत्यू समयी 5. आणि ते वडील 5 एकर घेऊन देऊन मृत्यू पावले. आता त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं. मुलीला किती एकर मिळाले? हा आमचा फसवा कायदा होता 56चा. मुलीला 2.5 मिळाले, याला मात्र 7.5 मिळाले. त्यानंतर ही परिस्थिती चालू राहिली. वेगवेगळ्या प्रांतामध्ये अमेंडमेंट झाल्या आणि त्यातली आपल्याला 22 जून 1994 महाराष्ट्राची अमेंडमेंट आली. शरद पवार साहेब असताना त्यांनी अमेंडमेंट करून टाकली आणि महाराष्ट्रामध्ये डिक्लेअर करून टाकलं की 22 जून 1994च्या पूर्वी ज्या मुलीची लग्न झालेली नसतील दॅट इज इक्वल टू सन. 94ची अमेंडमेंट आली आणि 22 जून 94च्या आधी ज्या मुलीचं लग्न झालेलं नसेल तिला मुलासारखा हिस्सा देऊन टाका, तिला को पार्टनर ट्रीट करा. आणि आधीची असेल तिला मात्र 1/4 फॉर्म्युला, नंतर असेल तिला 1/2 फॉर्म्युला. इतकं सोपं गणित पवार साहेबांनी महाराष्ट्रात आणलं. हे गणित चालू राहिलं तरी पण त्याच्यात अनेक दोष होते, कारण आधीच्या भगिनीला, लग्न झालेल्या भगिनीला तो हक्क मिळत नव्हता. आणि शेवटी 174 लॉ कमिशनचा रिपोर्ट आला आणि 9/9/2005 ला कायदा बदलला आणि नवीन अमेंडमेंट आली. काय आली? On and from the commencement of the Hindu Succession Amendment Act of 2005, a daughter born to a Hindu Midakshara co-partner shall be deemed to be a co-partner by birth, shall have all the rights that of a co-partner and all that of the liabilities of the co-partner. इतका तो नवीन सेक्शन 6 आला. ह्या भगिनीला आम्ही आता भाऊ करून टाकला. भावासारखेच तिला हक्क देऊन टाकले, भावासारख्या सगळ्या जबाबदाऱ्या देऊन टाकल्या. आणि 2005 ला हे दिलं. मात्र तिथे सुद्धा सुप्रीम कोर्टाने ह्या गोष्टीचा अर्थ काढायला किती वर्ष घेतले? 15 वर्ष घेतली. आणि मग 15 वर्षानंतर त्याचा अर्थ काढला विनिता शर्मा वर्सेस राकेश शर्मा. आणि काय सांगितलं? त्याच्या आधी निकाल आला होता प्रकाश वर्सेस फुलवती 2015 सुप्रीम कोर्ट.
लिव्हिंग डॉटर्स ऑफ द लिव्हिंग फादर्स. बाप जिवंत पाहिजे 9/9/2005 ला, मुलगी जिवंत पाहिजे 9/9/2005 ला, आणि प्रॉपर्टी शिल्लक पाहिजे 9/9/2005 ला. कारण या कायद्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये म्हटलं होतं की तर प्रॉपर्टी शुड बी अवेलेबल ऑन 20 डिसेंबर 2004. कारण 20 डिसेंबर 2004 ला ती अमेंडमेंट राज्यसभेत मांडण्यात आलेली होती आणि म्हणून ती ब्रेकअप डेट ठेवलेली होती. त्या दिवशी ज्या प्रॉपर्टीचं अरेनेशन झालेलं नसेल, डिस्पोजल झालेलं नसेल, ट्रान्सफर झालेलं नसेल किंवा वाटप झालेलं नसेल तशी प्रॉपर्टी शिल्लक राहिली पाहिजे. याच्यातून राहिलेली प्रॉपर्टी शिल्लक असेल तिच्यात त्यांनी हक्क मागायचा. आणि काय पाहिजे? प्रॉपर्टी शिल्लक पाहिजे, वडील जिवंत पाहिजेत आणि मुलगी जिवंत पाहिजे. पण हे निकालपत्र एकच वर्ष टिकलं. दानामा वर्सेस अमरच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ते बदलून टाकलं आणि सांगितलं की या केसमध्ये प्रॉपर्टी अवेलेबल पाहिजे, मुलगी जिवंत पाहिजे आणि वडील जिवंत नसले तरी चालते. 9/9/2005 ला वडिलांची काही गरज नाही. यानंतर विनीता शर्माच्या केसमध्ये या सगळ्याचा सारांश काढण्यात आला आणि सुप्रीम कोर्टाने शेवटी 2 गोष्टी कन्फर्म केल्या. प्रकाश वर्सेस फुलोती ओव्हररूल केली, दानामीची केस पार्टली ओव्हररूल केली आणि सांगितलं की रिक्वायरमेंट्स फॉर ऍप्लिकेशन ऑफ दिस लॉ आर ओनली 2. 1. प्रॉपर्टी शुड बी अवेलेबल अँड डॉटर शुड बी अवेलेबल मीन्स शॅल बी अलाइव्ह ऑन 9/9/2005. दिस वॉज अ सेट रेस्ट. आम्हाला असं वाटलं की अरे कायदा नक्की झालेला आहे, आता वारंवार कुठल्या बारमध्ये नवीन सांगायला काही याची गरज राहिलेली नाही. मात्र मागच्या महिन्यात पुन्हा गरज निर्माण झालेली आहे. परत कुठेतरी जाऊन लेक्चर देण्याची जरुरी निर्माण झालेली आहे. अँड कर्नाटका हायकोर्ट इन द केस ऑफ होसमनी वर्सेस होडमनी हॅज डिसाइडेड फ्यू मंथ्स बॅक दॅट दिस जजमेंट इज इंटरप्रिटेड दिस वे. आता आधी कायद्याचा अर्थ काढायचा होता, आता कर्नाटक हायकोर्टाने जजमेंटचा अर्थ काढला आणि तो माझ्या मते राईटली काढलाय. जर का तो जजमेंटचा अर्थ महाराष्ट्रात किंवा इतरत्र लागू झाला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर का तो मान्य केला, मित्रांनो भारतामध्ये आता असलेल्या खटल्याच्या आताच काहीतरी 3 कोट आहेत, त्याचे 30 कोट होतील. वकिलासाठी अत्यंत चांगली परिस्थिती आहे. आणि त्याला मराठीमध्ये म्हणतात ना जुनी मढी उकरण्याचा कार्यक्रम, तशा प्रकारचा तो कार्यक्रम सुरू होणार आहे. ते निकालपत्र तुम्हाला 2 ओळीत सांगतो. व्हॉट हायकोर्ट हॅज सेड आय विल टेल यू. त्या केसमध्ये हायकोर्टाने असं सांगितलं, आधी सुप्रीम कोर्ट काय म्हणलं? फादर पाहिजे, डॉटर पाहिजे आणि प्रॉपर्टी पाहिजे. नंतर सुप्रीम कोर्ट काय म्हणलं? एक नसलं तरी चालेल, दोघं असू देत. नंतर त्यांनी सांगितलं की वडील नसले तरी चालतील, प्रॉपर्टी पाहिजे आणि मुलगी पाहिजे. हे आपलं अंतिम आम्हाला समजलेला कायदा. पण आता कर्नाटक हायकोर्टचे जज असं म्हणाले, अरे ती मुलगी नसली तरी चालेल. मग कोण असतील? मुलीचे वारस. मग मुलीचे वारस जर असतील तर मग आता मुलगी, आतापर्यंतचा अर्थ असा होता, आतापर्यंतच्या केसेस अशा होत्या, ती मुलगी खटले दाखल करायची आणि वकील पहिला प्रश्न विचारायचे की मुलगी आहे, प्रॉपर्टी आहे, नक्की तुला हक्क मिळवून देतो. पण जर का मुलगी नसेल तर आम्ही ओपिनियन द्यायचो, अरे असा हक्क समानतेने मिळणार नाही, 1/4 3/4 फॉर्म्युलाचा मिळेल, 1/2 नाही तुला मिळणार. आता मात्र कायदा बदलण्याची पुन्हा शक्यता निर्माण झालेली आहे. होडमनी व्हर्सेस होसमनी कर्नाटक हायकोर्ट. आणि त्या केसमध्ये मात्र असं जाहीर करण्यात आलं, त्यांनी असा छान अर्थ काढलाय की या केसमध्ये मुलगी जिवंत असण्याची जरुरी नाही. मग जर का मुलगी जिवंत नसेल तर रक्ताचं जवळचं नातं संपलेलंच आहे. मग त्या भाषांचं कसं आलंय रक्ताचं नातं पुढे? आणि मग मात्र आता नवीन प्रकारचे खटले तयार होतील. आणि आता पुन्हा तुम्हाला सांगतो, हे निकालपत्र जसं जसं आता सगळ्या कोर्टात जाईल, सगळ्यांना समजेल आणि हळूहळू एखादी केस जेव्हा सुप्रीम कोर्टात जाईल, पुन्हा सुप्रीम कोर्ट 5-10 वर्षात काही निकाल दिलाच तर देईल आणि त्याच्यावर जेव्हा शिक्कामोर्तब होईल ना मित्रांनो, तेव्हा पुन्हा अशाच प्रकारचे केसेस निर्माण होतील. ती केस होईल तेव्हा होईल. तुम्हाला मात्र आता ट्रायबल इश्यू निर्माण झालेला आहे. म्हणजे उद्या जर का तुमच्याकडे भगिनी आली, 100% मिळणार आहे मुलासारखा हिस्सा, काहीच काळजी करू नका. पण जर का चुकून तुमच्याकडे भगिनी आली नाही, पण मृत भगिनीचा मुलगा किंवा मुलगी आली तरी काळजी करू नका. अशा प्रकारचं ते जजमेंट वाचा, ते जजमेंट वापरून अशा प्रकारचं प्लीडिंग करा आणि अशा प्रकारची केस दाखल करा की शेवटी तुम्हाला इथे नाहीतर हायकोर्टात नाहीतर सुप्रीम कोर्टात नक्कीच काहीतरी नवीन निकाल मिळेल. मित्रांनो, या नवीन अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आमचे सन्मित्र गणेशराव कवडेजी यांनी मला इथे बोलवलं.
सन्मान केला आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मी आपणा सर्वांचाही ऋणी आहे, कारण आपण मला इथे बोलण्याची संधी दिली, आपण त्या शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. मित्रांनो, मी स्वतः असं समजतो की आपण नेहमी मगाशी मी त्रिसूत्री सांगितली, नेहमी छान आपण ऐकायला शिकलं पाहिजे, त्यानंतर आपण लिहायला शिकलं पाहिजे, त्यानंतर आपण मनन चिंतन करायला शिकलं पाहिजे आणि मग जोरानं बोलायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, एक दिवस आपणही इथे अशा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.